UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच भुजबळांचा महायुतीला इशारा। भुजबळांच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कोणताच निर्णय नाही, देश आणि राज्यात दौरा करणार, चर्चा करून निर्णय घेणार, भुजबळांचं वक्तव्य। पक्षातला निर्णय पक्षाध्यक्षांचा असतो, दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग? छगन भुजबळांचा थेट अजित पवारांकडे रोख। तर भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा बॅनरबाजीमधून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा, पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप। खंजीरांवर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे लवकरच छगन भुजबळांना भेटणार, भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। मंत्रिपदावरून डावलल्यामुळे सध्या भुजबळ नाराज। योग्य वेळ आल्यावर भुजबळांची भेट घेण्यासाठी जाणार सुनील तटकरेंची माहिती। तर ठीक आहे बघू म्हणत भुजबळांनी बोलणं टाळलं। मंत्रिपद न मिळणं भुजबळांच्या गद्दारीचं फळ, हिम्मत असल्यास भुजबळांनी राजीनामा द्यावा, सुहास कांदेंचं आव्हान। छगन भुजबळ महायुतीतून बाहेर जाणार नाहीत, भुजबळांची नाराजी दूर करू, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालीय, एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळेल, अमित शहांचं वक्तव्य। तर राज्यसभेतील शहांच्या या वक्तव्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा। मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी, अन्यथा सत्ता सोडावी, आंबेडकरांवरील शहांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची मागणी। तर शहांनी राजीनामा द्यावा, खरगे सुद्धा आक्रमक। शहांच्या आंबेडकरांसंदर्भातल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक, विरोधकांकडून जनतेची दिशाभूल, नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। तर उपसभापतींची वेगळीच भूमिका दिसल्यानं महाविकास आघाडीचा सभात्याग। याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट। फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याची टीका। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला अटक, विष्णू चाटेवर हत्येचा कट रचल्याचाही आरोप। मी नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे कामकाजात सहभागी न झाल्याचं दिलं स्पष्टीकरण। काही शेतकऱ्यांसह शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट, शेतकऱ्यांनी आणलेले डाळिंब सुद्धा मोदींना दिले भेट। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।